जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला वाटतं कदाचित भाषणाची अशी सुरुवात करणारा आता देशात मी कदाचित एकटाच असेल. पण शिवसेना कधीही घेतलेला वसा सोडत नाही, सोडणार नाही. आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आपली ही सभा होते. दिवसातली माझी 4थी सभा. उद्या 7 सभा आहेत. मला सांगण्यात आलं हे व्यासपीठ जे आहे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम इथेच झाला, तेच हे व्यासपीठ आहे. वेळ जरी वेगळी असली तरी विचारांचं व्यासपीठ हे आपलं एक आहे, याचा मला अभिमान वाटतो. हिंदुत्वाचं व्यासपीठ आहे, हिंदुत्वाचं व्यासपीठ आहे. आणि आम्ही कधीही विचार सोडत नाही, भूमिका सोडत नाही. दुःख नक्कीच आहे, वाईट तर वाटतच आहे. कारण 25 वर्षाची युती भारतीय जनता पक्षाने तोडलेली आहे. हिंदुत्वाशी नातं तोडलं. का तोडलं मला माहित नाही. खरं म्हणजे शिवसेनेची ही शिवसेना प्रमुखानंतरची दुसरी निवडणूक, पहिली नाही दुसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सोबत ठेवलं होतं. दिल्ली जिंकण्यासाठी आपण इथून नितीनजींचा प्रचार केला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे संपूर्ण देशाचं स्वप्न, आपलंही स्वप्न होतं. आणि हे स्वप्न सत्य झालं याचा आपल्याला सगळ्यांना आनंद आहे. मी नाही कशाला बोलतो. पण असं नेमकं काय झालं की शिवसेनेच्या अशा पहिल्या निवडणुकीत शिवसेना सोबत लागली, प्रचार झाला, प्रचार करून घेतला, आणि दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला ही सोबत तोडली, युती तोडली. अनेक जणांना प्रश्न आहे. कारण एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जो काय भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे, बदबदपुरी करून ठेवलेली आहे, त्याला कंटाळून महाराष्ट्र असा आसुसलेला होता की कधी एकदा निवडणूक येते आणि महायुतीच्या हातामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र देतोय. याच्यासाठी महाराष्ट्र पूर्ण आसुसलेला होता की या, तुम्ही या, तुमची वाट बघतोय आम्ही. हे सोन्याचं ताट आम्ही भरून ठेवलेलं आहे, या आणि बसा, जेवायला बसा. काय बुद्धी फिरली. म्हणजे अशी एक म्हण आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. आता चांगला काळ येत असताना विपरीत बुद्धी सुचले, हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. चांगला काळ समोर दिसत असताना विपरीत बुद्धी सुचणं, मला माहित नाही याच्यामध्ये काय आहे. विनाशकाल जवळ आलाय त्यांचं आम्हाला माहित नाही. हिंदुत्वाच्या बद्दल बोलायचं, मी नागपूरमध्ये आलोय म्हणून बोलत नाही. पण ज्या वेळेला लोकसभा निवडणुका चालल्या होत्या तेव्हा शरद पवार बोलले होते की देश काय अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात द्यायचा का. त्याचा कडाडून निषेध, कडाडून विरोध मी केला होता आणि आजही करतो. ज्या वेळेला मोहनजी बोलले की हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे, देशात कोणीही बोललं नव्हतं. पण मी एकमेव राजकीय नेता, आम्ही ताबडतोब त्यांचं समर्थन केलं. कारण शिवसेना प्रमुखांचीच भूमिका मोहनजी बोलत होते आणि बोलतायत. मुळामध्ये ही युतीच त्या एका मोठ्या भगव्या विचाराने झालेली होती. प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे हे गेले 25 वर्ष नुसतं युती म्हणून नव्हतो आम्ही बरोबर, तर एक कौटुंबिक संबंध होते, कौटुंबिक जिव्हाळा आमचा निर्माण झाला होता. अडवाणीजी, अटलजी, अडवाणीजींना मी फोन केला होता, त्यावेळेला बोलणी सुरू होती. म्हटलं अडवाणीजी फोन कर रहा हूं. बोले कैसे हो उद्धव. म्हटलं सब ठीक तो चल रहा है लेकिन मैं दुखी हूं. क्यों, क्या हो गया. म्हटलं पता नहीं क्या हो रहा है, क्या होगा, लेकिन जिस तरीके से हो रहा है कुछ अच्छा हो रहा है ऐसे नहीं लग रहा है. और अगर आप लोगों ने बनाई हुई युति टूट जाती है, मैं अगर आगे नहीं ले जा सकता तो मुझे माफ करिए, हे सांगायला मी त्यांना फोन केला होता. माफ करा म्हटलं. आणि मला वाटतं काल परवाकडे अडवाणी साहेब नागपूरमध्ये आले होते, त्यांनाही वाईट वाटलं. ते पण बोलले की अरे नाही, देशामध्ये आम्ही आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना अशीच युती होती आणि शिवसेना हा आपला संकट काळाचा मित्र. शिवसेनेला सोबत ठेवायला पाहिजे होतं. काय झालं माहिती नाही. पहिल्यांदा ही युती का तुटली, कशी तुटली याचं थोडंसं मी बोलतो. मी काय भाजपावरती टीका नाही करत, पण तुम्हाला
पाहिजे की नेमकं हे का झालं. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला युतीची बोलणी व्हायची 25 वर्ष ही बोलणी होत होती. दर 5 वेळेला मग महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रमोदजी घरी यायचे, मातोश्रीवरती यायचे, गोपीनाथजी यायचे, गेल्या वेळी तर नितीनजी पण होते. खेचाखेची व्हायची ना, असं नाही मी म्हणत की हसत खेळत सगळं व्हायचं नाही, जरूर व्हायची, खेचाखेची व्हायची, वाद व्हायचे. पण त्यावेळेला जागेपेक्षा युती महत्वाची. किती खेचायला पाहिजे, खेचायचं पण तोडायचं नाही, हे पथ्य दोन्हीकडनं पाळलं. आणि आपल्या जागांपेक्षा हिंदुत्व महत्वाचं आहे ही भावना त्यावेळेला युतीमध्ये होती. ही युती ही भावना त्यावेळेला होती. आणि तेव्हा इथले नेते होते, आम्ही बसत होतो. सुरुवातीला तर मी नव्हतो बसत, मी लहान होतो, पण नंतर बसत होतो. वाद झाले तरी इथले इथेच ते मिटवले जायचे. आणि दिल्लीला फोन करून सांगितलं यायचं, हो गई हमारी युती. अच्छा ठीक आहे. अटलजी होते, अडवाणीजी आहे, विचारणा व्हायची, कधी यायचं सभेला. आणि मग गिरगाव चौपाटी असेल, शिवतीर्थ असेल, अटलजी, अडवाणीजी, शिवसेना प्रमुख यांच्या त्या मोठमोठ्या सभा ह्या महाराष्ट्राने अनुभवलेल्या आहेत. आणि यावेळेला जे झालं, इथला नेता कोणीच नाही. देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथुर हे गुजरातमधून आलेले. अमितजींनी सांगितलं, अमित शहाने की उद्धवजी आप इन दोनों से बात करिए. म्हटलं ठीक आहे. आणि सुरुवातच अशी झाली की आम्हाला 34 सीट पाहिजे. म्हणजे कसं, अर्जुनराव बोलले ते बरोबर आहे, 9 सीट्स तुम्हाला आम्ही द्यायच्या, 9 सीट्स भाजपाने देणार आणि उरलेल्या जागेत 50-50 म्हणजे 135-135. म्हटलं हे काय, ही कुठली पद्धत युतीची. जागा वाटप याच्यावरती काहीतरी एक अभ्यास असतो की ही जागा कोण जिंकेल, तुमच्याकडे कोण आहे, गेल्या 5 वर्षामध्ये काय घडलेलं आहे, कोण कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत. लोकसभेच्या वेळेला सुद्धा आम्ही घासाघीस नाही केली. धुळ्यामध्ये तर आपला शिवसेनेचा माणूस मी पेपरमध्ये वाचलं की आणि उमेदवार म्हणून जाहीर केला डॉक्टर भामरे. सगळे लोक हैराण झाले, साहेब हे काय, आपला माणूस त्यांना तुम्ही दिलाच कधी. म्हटलं मलाच माहिती नाही, पण न विचारता मी पेपरमध्ये वाचतो की शिवसेनेचा माणूस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार झाले, खासदार झाले. का, नरेंद्रभाई पंतप्रधान झाले पाहिजे. आणि अशा पद्धतीने सुरू झाल्यानंतर 9 जागा मी दिल्या, 9 जागा तुम्ही द्यायच्या. मी म्हटलं 34 जागा सोडता येणं शक्य नाही, कारण प्रत्येक जागेवरती माझा घाम गाळणारा आणि रक्त सांडणारा शिवसैनिक तिथे उभा आहे. त्याचा हक्क मी हिरावून तुम्हाला मी जागा देणार नाही, जागा देणार नाही. अरे जेव्हा संकट आली, त्या प्रत्येक संकटाच्या क्षणाला माझा शिवसैनिक, जो शिवसेना प्रमुखाने ही माझी संपत्ती मला त्यांनी जोडून दिलेली आहे, संकटाच्या वेळेला माझ्यासोबत उभा राहिला, तो शिवसैनिक उभा राहिला. दुसरा कोणताही पक्ष माझ्यासोबत उभा राहिलेला नाहीये. अगदी जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत तरी सुद्धा ज्या वेळेला मध्यंतरी शिवसेनेमध्ये जी काही घटना घडत गेल्या, तेव्हा चिमूरची जागा सुद्धा शिवसेनेने जिंकलेली होती अर्जुनराव, पण तिथला उमेदवार, तिथला आमदार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तीही जागा भाजपाने पोटनिवडणुकीत खेचून घेतली होती, शिवसेनेला सोबत दिली नव्हती. आणि तरी सुद्धा आम्ही युती म्हणून घट्ट राहिलो. का, तर नाही, हिंदुत्व 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 आणि हिंदुत्व. पण आज 34 जागा मागायला लागल्या. 34 जागा म्हणजे त्याच्यात आणखी 5 जागा जर का तुम्ही दिल्या तर एक गोवा राज्य होतं, गोवा राज्य 40 जागांची विधानसभा असलेलं गोवा राज्य अचानक विधानसभेच्या तोंडावरती कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षाला आंदोलन देऊ शकतो. एक जागा सोडायची असली तर प्रत्येक पक्ष आपल्या जागा सोडत नाही, घट्ट असतो. आणि इकडे तुम्ही 34 जागा माझ्याकडे मागायला लागलात. म्हटलं हे होणार नाही. तुम्ही 9 जागा तुमच्या सोडा, त्या 9 जागांची भरपाई मी करून देतो. मी 18 जागा सोडतो. आणि त्या 18 जागेत सुद्धा तुम्हाला कसं उल्लू बनवलं, त्यांच्याबरोबर कशी ती लोक गेलं मला माहिती नाही. आणि अशा पद्धतीने एक दिवस संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला. म्हणजे मी युती तोडली नाही, निर्णय माझा नाही. एकनाथ खडसेंनी फोन करून सांगितलं की उद्धवजी खूप वाईट वाटतंय, खूप दुःख होतंय. 25 वर्षाची आपली युती, जुनी युती याच्या पुढे राहू शकत नाही. म्हटलं काय झालं, म्हटलं आता आले ना, काटोकाट आले, थोडंसं जे काय आहे ते बोला आणि संपून टाका. नाही म्हणे आम्ही ठरवलेलं आहे की आता हे शक्य नाही. म्हटलं तुमचा निर्णय तुम्ही जाहीर करा. ही युती शिवसेनेने तोडली नाही, ही युती भारतीय जनता पक्षाने तोडलेली आहे. भारतीय जनता पक्षाने तोडलेली आहे. आणि कदाचित कोणाला वाटत असेल की शिवसेना एकटी आहे. शिवसेना एकटी नाही, अजिबात नाही. शिवसेनेसोबत ही भीमशक्ती आहेच ना.
बाबासाहेब आणि बाळासाहेबांचा महाराष्ट्र आज यांच्या स्वप्नामध्ये आहे. ते सगळे शिवसैनिक आणि भीमसैनिक हे एकत्र आहेत. निळा आणि भगवा एकत्रच आहे. हा भगवा कधी एकटा नसतो. शिवरायाच्या वेळेला सुद्धा नव्हता आणि आता सुद्धा नाही, याच्या पूर्वीही नव्हता आणि उद्या सुद्धा नसणार आहे. उद्या सुद्धा नसेल. अनेक 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 संकट या भगव्याने झेललेली आहेत. त्यावेळेला जो अफजल खान चालून आला होता त्याचे सैन्य प्रचंड होतं, खूप होतं, घोडदळ होतं, हत्तीदळ होतं. पण तेव्हा मुठभर मराठ्यांनी अफजल खान लोळवला होता. अफजल खान लोळवला होता. औरंगजेब सुद्धा जो चालून आला शिवरायानंतर त्याला सुद्धा मूठमाती देण्याचं काम या शिवरायाच्या महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि या विदर्भावरती खास विशेष जबाबदारी आहे, कारण शिवरायाची आई जिजामाता ती या विदर्भाची कन्या, म्हणून विदर्भाची जबाबदारी फार मोठी आहे. एका तेजाला जन्म देणारा हा विदर्भ आहे, भगव्याला जन्म देणारा हा विदर्भ आहे. आणि विदर्भाची जबाबदारी ही फार मोठी आहे. विदर्भाला तर भगवा फडकवावाच लागेल, फडकवावाच लागेल. माझं कोणाशी वाईट नाहीये, ना नरेंद्रभाईंशी आहे, ना कोणाशी काही भांडणच झालेलं नाही, वादच झालेलं नाही. पण एका बाजूला काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय, यांची पाप काय आम्ही विसरलेलो नाहीये. आता येताना त्या सतीश चतुर्वेदींची ते बॅनर्स पाहिले आणि मला टीव्हीवरची ती बातमी पाहिली. माणिकराव ठाकरे आणि सतीश चतुर्वेदी बोलत असताना यांना माहितीच नाही पैशाच्या गोष्टी चालल्यात आणि समोर टीव्ही कॅमेरे ऑन आहेत. सगळं यांचं पैशाचं गुपित हे गेलं जगासमोर. ही गोष्ट विसरलेली नाही, मी नाही विसरलेलो, तुम्ही नाही विसरलेलो. पण होतं असं की ऐन निवडणुकीच्या वेळेला मूळ मुद्दे राहतात बाजूला आणि नको त्या गोष्टी समोर येतात. तसं काहीतरी होतंय. म्हणजे हे बसले, कुठेही बसले, व्यासपीठावरती बसले तरी गोष्टींच्या पैशाच्याच चालतात. आणि मग शरद पवार काय बोलतायत, अजित पवार काय बोलतायत. आता अजित पवार म्हणतायत की पृथ्वीराज चव्हाण आणि म्हणे इतर वेळेला पवार साहेब बोलले होते मोठे, त्या पृथ्वीराज म्हणे माणूस बरा आहे पण निर्णय घेताना सही करताना हाताला लकवा भरतो. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावर टीका केली होती, यांनी काहीच कामं केलेली नाहीत म्हणे, काय घेऊन जाणार कामं लोकांसमोर. आणि हे जे बोलले तेच आता त्यांचे प्रचार प्रमुख आहेत. कसला प्रचार करा बोमला, काय कामं केली, कामच केली नाही, हे असंच राहिलं तर आम्ही बुडलो हे म्हणणारे आहेत त्यांचे प्रचार प्रमुख. आणि अजित पवार जे बोलतायत की गेले 3 वर्ष या पृथ्वीराजांनी त्यांना दाराशी उभं केलं नाही. असं नेमकं काय झालं की 6 महिन्यामध्ये त्यांना बोलवून त्यांच्या फाईलवरती सह्या केल्या गेल्या. तिकडे कसा लपा नीट झाला. हे सगळे जे मुंबईचे बिल्डर्स, मोठमोठ्या शहरांचे बिल्डर्स, त्यांच्या फाईलवरती सह्या केल्या गेल्या. आणि सगळ्यात गंमत म्हणजे स्वतः अजित पवार बोलतात की मी आता उपमुख्यमंत्री नाही, पण मी माहितीच्या अधिकारात फाईल मागवीन आणि त्याची चौकशी करेन. आधी जेव्हा 6 महिने होतात तेव्हा तुम्हाला दिसत होतं ना फाईलीवरती सह्या होत आहेत, आपल्या दारातली गर्दी तिकडे जाते, आपल्याकडे येणारा सगळा माल तिकडे जातोय, हे सगळं दिसत होतं ना. आणि मग ह्याला उत्तर देताना पृथ्वीराज बोलले की म्हणे राष्ट्रवादीवाल्याने आघाडी का तोडले माहितीये. माझ्या टेबलवरती सिंचनाची फाईल होती आणि त्या सिंचनाच्या फाईलची जर का मी चौकशी केली असती तर अजित पवारांची जय ललिता झाली असती, तुरुंगात गेल्या असत्या त्या, म्हणजे असत्या त्या नाही. मग एवढ्या वेळ ती जय ललिता तुम्ही का बाजूला घेऊन बसलात अजित पवारांची, का चौकशी केली नाही. स्वच्छ कारभार म्हणजे केवळ मी नाही पैसे खाल्ले पण त्यांनी पैसे खाल्ले आणि तो माझ्या समोर खातोय आणि त्याला मी खायला देतोय, म्हणजे तुम्ही सुद्धा भ्रष्ट आहात. हे बरं झालं दोघं एकमेकाच्या बद्दल बोलतायत. म्हणजे जे आरोप आपण करत होतो सिंचनाच्या मध्ये 70,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे, तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. मी जर का घोटाळा केला असेल तर चौकशी करा आणि मला सजा द्या, मी तोपर्यंत राजीनामा देतो. कोणी कुत्र्याने विचारलं नाही, जा दिलाच राजीनामा, बरं झाली बॅग गेली. कोणीच बोललं नाही असं असं करू नका दादा, असं करू नका, राजीनामा मागे घ्या, राजीनामा मागे घ्या, कोणीच नाही बोलत. मग शेवटी कंटाळले, कोणीच बोलत नाही, काय करायचं. मग जाऊन बसले तिकडे यशवंतरावांच्या तिकडे समाधी होती. पश्चाताप 1 दिवसाचा, सगळं म्हणजे सगळे 5 स्टार पश्चाताप, सगळ्या सोयी सुविधा घेऊन 1 दिवसाचं उपोषण, उपवास. इकडे महाराष्ट्र कुपोषणाने बळी पडतात माणसं. शेतकऱ्याच्या पोटामध्ये अन्न नाहीये, मजुराला हाताला काम नाहीये आणि यांचं मस्त बेकर देत उपोषण. काय कशाला हे थोतांड करताय. आज
आज सुद्धा संपूर्ण विदर्भात नव्हे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, दुष्काळासारखीची परिस्थिती आहे. एकदा पेरणी झाली वाया गेली, दोनदा झाली वाया गेली, तिसऱ्यांदा झाली, सांगता येत नाही टिकेल की जाईल. कारण पावसाने अजून परतीच्या पावसाने सुद्धा कधी पडतो कधी जातो काहीच कळत नाही. आणि म्हणून लोकसभेची जेव्हा निवडणूक होत होती तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि मी बसलो होतो एकत्र. मला म्हणाले उद्धवजी या शेतकऱ्यांबद्दल काहीतरी करावं लागेल. म्हटलं काय करायचं, गारपीट झाले, आपण म्हणे शेतकऱ्यांना एक असं वचन देऊया की केंद्रामध्ये आमचं सरकार आणा, आम्ही गारपीटग्रस्तांचं पीक कर्ज माफ करू. म्हटलं करा जाहीर तुम्ही, कारण सरकार आपलं येणार पण तुम्ही असणार त्याच्यात. तुला करतो आणि त्यांनी केलं. आता गोपीनाथजी गेले, मला माहित नाही गारपीटग्रस्त उघड्यावर पडले, उघड्यावरती पडले. ही जी काय वचनबद्धता असते त्या वचनबद्धतेला विश्वासाला फार महत्व असतं. नाहीतर मी सुद्धा सांगतो ना तुम्हाला, भरपूर गोष्टी सांगतो, पण विश्वास नसेल, अरे आधी जे काय बोलला होता तेच जर का तुम्ही करत नसाल तर आज जे बोलताय ते उद्या कसं कराल. मी ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्या शाळकरी मुलांपासून आहे. विदर्भात 2 दिवस फिरतोय, विदर्भातली परिस्थिती बघितल्यानंतर, हालत बघितल्यानंतर मी ठरवलेलं आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं सरकार येणारच, भीमशक्तीचं सरकार येणारच. पण अर्जुनराव एक काम करायचं, या शेतकऱ्यांसाठी, हा शेतकरी आपला अन्नदाता आहे, या शेतकऱ्यांसाठी वेगळा स्वतंत्र अर्थसंकल्प आपण दरवर्षी जाहीर करायचा. दरवर्षी अर्थसंकल्प काय पाहिजे शेतकऱ्याला, सिंचनाचे विषय आहेत, का नाही झाले, कुठे गेला पैसा, कोणी खाल्ला पैसा, याची चौकशी एका बाजूला चालेल. पण त्याचबरोबरीने सिंचनाचे प्रकल्प सुद्धा बाजूबाजूने सगळे पूर्ण होतील आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा, ही शपथ घेऊनच आपण आता मैदानात उतरायचं. हे केलं पाहिजे आपण. जसं नरेंद्रभाईंनी मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन केलेली आहे, जाहीर केलेली आहे. नरेंद्रभाईंकडे मी आणखीन एक मागणी करतोय, कारण पंतप्रधान होताना आम्ही सुद्धा मतं दिलेली आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, नागपूर ही उपराजधानी आहे. मला मुंबई आणि नागपूरमध्ये सुद्धा बुलेट ट्रेन पाहिजे. येऊ दे, माझ्या नागपूरचे माझे बांधव माझ्याकडे मुंबईत येऊ देत, माता भगिनी येऊ देत, माझा पूर्ण विदर्भ माझ्या मुंबईमध्ये येऊ दे, मला पाहिजे. माझे हे विदर्भकर हे एवढ्यासाठी बोलतोय, कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण माझं आणि विदर्भाचं रक्ताचं नातं आहे, रक्ताचं नातं हे लक्षात ठेवा. माझी आजी म्हणजे शिवसेना प्रमुखांची आई ही अमरावतीची होती, परतवाड्याची. त्याच्यामुळे माझ्या अंगामध्ये सुद्धा विदर्भाचं रक्त आहे, विदर्भावरती माझा देखील अधिकार आहे. मी विदर्भाला उपरा नाहीये. आणि हे भावबंधन जे आहे, हे भावबंधन हे मी असं तुटू नाही देणार. अरे विदर्भाचा विकास मी करून दाखवतो. इच्छा असेल तर काही होऊ शकतं. नुसतं याला महत्व नाहीये की वरती एक सरकार आणि त्यांचंच खाली सरकार. हेच सरकार आम्ही गेली 15 वर्ष आमच्या उरावरती घेऊन जगलो आणि एखादा धोंडा उरावरती घ्यावा असं काँग्रेसचं सरकार केंद्रातही होतं आणि राज्यात देखील होतं. मग पलीकडची सरकार बघा, आजपर्यंत असतील मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार, छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार, गुजरातमध्ये स्वतः नरेंद्रभाई मुख्यमंत्री होते, पण केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतच ना. तेव्हा आड आलं केंद्र सरकार त्यांच्या. पश्चिम बंगालमध्ये ममता आहेत, तमिळनाडूमध्ये जयललिता आहेत, ओरिसामध्ये नवीन पटनायक आहेत, तिकडे काश्मीरमध्ये अब्दुल्ला आहेत. सगळीकडे केंद्रामध्ये एक सरकार, एका पक्षाचं सरकार आणि राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाची सरकार. इकडे सरकार कोणाचं याला महत्व नाही. जो मुख्यमंत्री असतो तो जर का खणखणीत असेल तर वरती सरकार कोणाचंही असू दे, माझ्या राज्याचा विकास मी करेन ही इच्छा आणि ही जिद्द असलेला माणूस पुढे जाऊ शकतो. नाहीतर आहे केंद्रामध्ये आमचं सरकार, राज्यातही आमचं सरकार. मुख्यमंत्री कसा शेपूट हलवणारा. बरं ती शेपूट हलवायला सुद्धा हरकत नाही हो. ती शेपूट हलवायला सुद्धा दिल्लीत विचारायला लागलं, हलवू का. आणि मग दिल्लीतले सांगणार नाही अभी नहीं, 2 मिनट के बाद, अभी इतनी शेपूट हिलाओ, ज्यादा नहीं हिलाना, अभी ऐसा नहीं, इतना ही करो. हे असं शेपूट हलवणारं सरकार. अरे ज्या शिवरायाला आम्ही आमचं दैवत मानतो त्या शिवरायांनी काय आम्हाला शिकवलेलं आहे, झुकेन वाकेन तो माझ्या आई वडिलांसमोर, माझ्या गुरुसमोर आणि माझ्या दैवतासमोर. दिल्लीमध्ये शहनशाह जरी असला तरी त्याच्यासमोर मी झुकणार नाही. ही शिकवण मला शिवरायांनी दिलेली आहे.
मला दिलेली आहे. आणि हा आमचा महाराष्ट्र आहे. ही सगळी शिवसेना प्रमुखांनी जमवलेली ही सगळी माणसं ही मला रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहेत, जवळ आहेत. जीवाला जीव देणारी माणसं माझ्यासोबत असल्यानंतर आव्हान किती मोठं असलं तरी मला परवा नाही, कारण मला माहिती आहे माझ्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, पण जीवाला जीव देणारी माणसं आहेत आणि निष्ठेवरती युद्ध जिंकलं जातं. भाडोत्री लोकांच्या आधारावरती जिंकलं जाऊ शकत नाही, अजिबात नाही. आज मला सांगा ना, मिहानचं स्वप्न कोणी दाखवलं होतं? 1.25 लाख लोकांना रोजगार देतो, किती लोक मिळाले? स्वप्न बघत रोज लोक गार होत आहेत. हा रोजगार, रोजगार अहो रोजगार बोलवतात ना, हो झाला ना, आज हा गार झाला, हा गार झाला, रोजगार होत आहेत माणसं स्वप्न बघत. याला रोजगार नाही मिळत. गोसीखुर्द प्रकल्प चाललाय, कधी होणार माहिती नाही. आणि म्हणून मी सांगतो की मला मुंबई नागपूर बुलेट ट्रेन पाहिजे. मी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्ट हब करून तुम्हाला दाखवतो, ट्रान्सपोर्ट हब करून दाखवतो. नागपूर हे माझ्या देशाचं हृदय आहे. संपूर्ण देशामध्ये, हिंदुस्थानमध्ये नागपूर हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि माझं नागपूर हे देशाशी पूर्ण संवाद साधणारं, संपर्क साधणारं, अशी ही देशाची एक वेगळी, जसं मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात तशी माझी नागपूर एक वेगळ्या अर्थाने देशाची सुद्धा राजधानी होऊ शकते. एवढं महत्व या नागपूरला मला द्यायचंय, या नागपूरला मला द्यायचंय. शेतकऱ्यांकडे बघताना खरंच आतडं पिळवटून येतं. आज सुद्धा आम्ही मतं मागतोय, नालायक होतो नाही खरं. आजपर्यंत कधी आम्हाला शेतकरी असा दिसला नाही, पण मतं मागताना आमच्यासमोर शेतकरी येतो. त्याही वेळेला तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने पहिला आपला मेळावा इकडेच झाला होता, कस्तुरचंद पार्कवरती, देता की जाता. केंद्रापुढे आपण उभे राहिलो होतो की माझ्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा, द्या नाही तर चालते व्हा. पूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आणि तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना झुकावं लागलं. तोंड देखले का होईना, पण कर्ज माफी, आम्हाला माफी नकोय, आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे, 7-12 कोरा पाहिजे. एलबीटीचा जाच आम्हाला नकोय, एलबीटी सुद्धा आम्ही रद्द करणार आहोत. काय म्हणून ठेवायचं? टॅक्स भरण्याची सुद्धा जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये वन विंडो टॅक्स सिस्टीम आम्हाला आणायची आहे. एका खिडकीमध्ये सगळं आटपलं पाहिजे. कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. जसं नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करतोय, तसं अमरावतीमध्ये मी ऍग्रिकल्चरल हब करणार आहे. कृषी केंद्र. या तमाम हा जो काय पट्टा आहे, मातीचा कस काय, मातीची प्रत काय, तुझ्या मातीमध्ये कोणतं उत्पन्न येईल, कोणतं उत्पन्न तू घेतलं पाहिजेस, बाजार कोणाला आहे, बाजारभाव कोणाला मिळेल, कशाला मिळेल, या सगळ्या गोष्टीचं माहिती देणारं केंद्र. त्याच्यामध्ये कापूस साठवण्यासाठी लोकांना जागा पाहिजे, सोयाबीनसाठी पाहिजे, इतर ज्या काही पिकं आहेत त्याच्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करणारं आणि मदत करणारं केंद्र. मग संत्र्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प, कापसावरती सूत घेणे असतील, आणखीन काही असेल. हा विदर्भ पूर्ण मला फुलवून आणायचा आहे, फुलवायचा आहे मला विदर्भ. जिद्द पाहिजे व इच्छा पाहिजे. नुसती सत्ता असून उपयोग होत नाही. जर का जिद्द नसेल, इच्छा नसेल आणि कल्पनाशक्ती नसेल तर तुम्ही कितीही सत्ताधारी असा, सत्तापद तुमच्या पायाशी किती लोळत, पण जर का अक्कलच नसेल तर त्या सत्तेचा काडीचा उपयोग ना तुम्हाला ना लोकांना. मी आलेलो आहे पुढे व्हिजन डॉक्युमेंट घेऊन. मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा जो काही मी विषय मांडतो आहे, आज मी माझ्याकडे तो टॅबलेट घेऊन आलेलो आहे. हा टॅबलेट, त्याच्यामध्ये 8वी, 9वी आणि 10वीचा अभ्यासक्रम टाकलेला आहे. 8वी, 9वी, 10वीचा. शिवसेना प्रमुख जे बोलले होते की विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं मी कमी करेन, ती शपथ मी घेऊन पुढे आलोय. शिवसेना प्रमुखांचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेन. हा टॅबलेट मी घेऊन आलेलो आहे. आणि मुलांना विचारा तुम्हाला आवडेल की नाही. इकडे माता भगिनी बसलेले आहेत, दप्तर भरायला तुमची किती तारांबळ उडते. मुलगा पहिला शाळेमध्ये जातो, मुलगी पहिली शाळेत जाते, आल्यानंतर क्लास, त्याच्यानंतर ट्युशन, आणखीन काय, हे सगळं ओझं वाहून 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 उद्याची आमचे हे भाग्यविधाती सगळी मुलं, ताठ मानेने जगणारी, आमच्या देशाला भविष्य दाखवणारी, ही जर का आज शिक्षणाच्या ओझ्याखाली दबायला लागली, त्यांचे पाठकणे जर का वाकले तर ताठ पाठकण्याने माझा हिंदुस्थान उभा कसा राहील. त्याची जबाबदारी मी घेतली. ह्याच्यामध्ये 8वी, 9वी, 10वी सर्व भाषेतला, म्हणजे ज्या भाषेमधला तो विद्यार्थी असेल, मराठी असेल मराठीचं मिळेल, हिंदी असेल हिंदीचा मिळेल, इंग्लिश असेल इंग्लिश, गुजराती गुजराती, उर्दू असेल तर उर्दूचा सुद्धा मी देईन. कारण मी मुलामुलामध्ये भेदभाव करणार नाही, मुलामुलात भेदभाव करणार नाही. हे मी केलेलं आहे, दाखवलेलं आहे. टेलिमेडिसिनचा कॅम्प, आरोग्य शिबिर, हे मी दाखवलेलं आहे करून. मुंबईमध्ये बसून आपले तज्ञ डॉक्टर त्यांनी चंद्रपूरचे पेशंट चेक केलेले आहेत.
डहाणूचे पेशंट चेक केलेले आहे. हे मी सगळं करून ठेवलेलं आहे. आता फक्त सरकार आणायचंय की नाही हे तुम्ही ठरवायचं. माझ्या हातातल्या गोष्टी तुम्ही तुमच्या हातात घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. जसं टेलिमेडिसिनचं मी सांगितलं की मुंबईत बसून डॉक्टर दीपक सावंत मी स्वतः साक्ष आहे. अनेक ठिकाणी अनेक ग्रामीण भागामध्ये रुग्णांना शहरात जाता येत नाही. कशाला नागपूरमध्ये सुद्धा इकडे अद्ययावत कर्करोगाचं हॉस्पिटल आपल्याला इकडे उभारायचंय नागपूरमध्ये. या सुविधा आपण पसरवल्या पाहिजे. पण अनेक ठिकाणी लोक गरीब असतात. त्यांची मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत, शहरातल्या कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. जे रुग्ण असतात त्यांना शहरात जाऊन उपचार घेता येत नाही. नेमकं काय झालंय, काय करायला पाहिजे हे कदाचित ग्रामीण भागातल्या डॉक्टरला कळत नाही. औषध कोणतं द्यायचं ते कळत नाही. आणि म्हणून मी तो जो काही प्रकल्प आणलेला आहे इंद्रधनुष्य या नावाने त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलेलं आहे. चंद्रपूरमधले रुग्ण तिथे त्यांच्यासोबत तिथले डॉक्टर होते आणि मुंबईतले तज्ञ डॉक्टर मुंबईत बसले होते आणि ते तिथे चेक करत होते. म्हणजे टीव्हीवरती त्यांना डॉक्टर दिसत होते, इथल्या डॉक्टरना ते रुग्ण दिसत होते. आणि हे चालू असताना मी मधल्या डॉक्टरने सांगितलं की डॉक्टर तुमच्या समोर जे रुग्ण बसलेले आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके मला ऐकायचे आहेत. मी मुंबईत बसले, मला हृदयाचे ठोके ऐकवा. आणि याला तमाम पत्रकार साक्ष. चंद्रपूर कुठे आहे, मुंबई कुठे आहे. चंद्रपूरमध्ये त्या डॉक्टरनी त्याच्या छातीला स्टेथोस्कोप लावल्यानंतर त्या चंद्रपूरच्या रुग्णाचे ठोके मला मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये ऐकायला आले. तुम्ही पत्रकारांनी सुद्धा ऐकलेले आहे. मला महाराष्ट्राच्या हृदयाचे ठोके ऐकायचे, हृदयाची स्पंदन ऐकायचे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा मला उंचवायचा आहे. याच पद्धतीने मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन मुंबई आणि पुण्यातनं त्यांची शिकवणी होईल. मुलं तिथेच परीक्षेला बसतील आणि त्यांना डिग्री ही मुंबईची आणि पुण्याची मिळेल. काही ही स्वप्न नाही. जी काय मी केंद्र उभी करतो त्याच्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाही. पर्यटन केंद्र सुरू होतील, संभाजीनगरमध्ये सुरू होईल, सिंधुदुर्गामध्ये सुरू होईल, सोलापूरला टेक्सटाईल हब तयार करीन, पुण्यामध्ये एज्युकेशन हब. ही अशी सगळी केंद्र ज्या वेळेला उभी होतील त्यावेळेला ही जी काही बेकारी आहे ती बेकारी नष्ट होईल. आणि बेकारी नष्ट होताना जी सुशिक्षित मुलं पाहिजेत त्यांना मी ह्या माध्यमातून शिकवीन. महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा मी उंचावीन आणि तो सर्वत्र सारखा करून टाकीन. कुठेही भेदभाव ठेवणार नाही मी, कुठेही भेदभाव करणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन मी पुढे जातोय. महिलांसाठी योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, सगळ्यांसाठी योजना घेऊन माझ्याकडे तयार आहे. आणि दुःख एका गोष्टीचं होतं की या सगळ्या योजना तयार असताना 25 वर्षाच्या मित्रांनी पाठीकडून वार करावा ह्याचं मला खरंच दुःख होतं. पाठीकडून वार करतात. अरे तुमच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी छातीवरती वार झेलले. ज्या वेळेला बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपकडनं सांगण्यात आलं की हे आमचं काम नाही, कदाचित ते शिवसैनिक असतील. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जर हे माझे शिवसैनिक असतील, हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा गर्व आहे. हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. अमरनाथ यात्रेच्या वेळेला सुद्धा सगळे गप्प बसले असताना फक्त एकटे शिवसेना प्रमुख गरजले होते आणि अमरनाथ यात्रेची दारं उघडली होती. हे सगळे वार, ही सगळी संकट आपण सगळ्यांनी बघितलेले, आपल्या डोळ्यात देखत शिवसेना प्रमुखांनी झेलली की केवळ भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी आणि तुमच्यासाठी. तुम्हाला कुठे अडचणीत नाही येऊन दिला ना, तरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणलेलं आहे. इतर ठिकाणी सुद्धा लढताना प्रत्येक राज्यामध्ये शिवसैनिक असताना मी त्या शिवसैनिकांना लढू देत नाही, दिलं नाही एवढ्यासाठी की नाही इकडे भाजपची सरकार येते मध्ये यायचं नाही, इकडे भाजपचं सरकार येते मध्ये यायचं नाही. अरे मग तिकडे तुम्हाला मदत करताना तिकडे तुम्ही आम्हाला विचारत सुद्धा नाही. मग निदान दिल्लीत तुम्ही असताना आमच्या घरात आम्हाला त्रास का देता ह्याचं उत्तर का नाही देत आम्हाला अजून. आमच्या घरात का त्रास देता. आणि म्हणून मला असं वाटतं मला भारतीय जनता पक्षावरती टीका करायची नाही, पण जे नातं प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांशी आमचं होतं ते तसंच त्याच्या पुढे चालू राहील. पूनम आहे, पंकजा आहे, प्रीतम आहे. पंकजाच्या समोर, प्रीतमच्या समोर मी उमेदवार दिलेला नाही, देणार नाही, कारण त्या दोन्ही माझ्या बहिणी आहेत आणि त्या निवडून आल्याच पाहिजे. एवढं फक्त मी पाळतो. पण हिंदुत्वाशी नातं तुम्ही का तोडलं याचं उत्तर तुम्हाला आज नाही तर उद्या द्यावंच लागेल. आणि शिवसेना प्रमुखांच्या महाराष्ट्राशी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी तुम्ही 25 वर्षाचं नातं का तोडलं याचंही उत्तर तुमच्याकडे महाराष्ट्र मागतोय. आणि म्हणून एकच सांगतो, या सगळ्या गोष्टी
ज्या तयार करून मी तुमच्याशी बोलतोय. इतरांकडे आजही माझं आव्हान स्वीकारायचं आणि द्यायची तयारी आहे. जे कोणी निवडणूक लढवणारे पक्ष आहेत एका व्यासपीठावर यावं, योजना कोणत्या तयार आहेत हे त्यांनी दाखवावं आणि योजना कोणत्या तयार आहेत हे मी दाखवायला तयार आहे. याच्यासाठी अनुभवाची गरज लागत नाही. जे पृथ्वीराज चव्हाण बोलले ना, अनुभव लागतो. अनुभव नाही लागत, बुद्धी लागते, अक्कल लागते आणि लोकांच्या वेदना संवेदना ह्या जाणून घेण्याची एक शक्ती लागते, एक संवेदनशीलता लागते. ती माझ्यात आहे. ती नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त आहे, नक्कीच जास्त आहे. म्हणजे शरद पवार माझ्यावरती बोलतात की याला शेतीतलं कळत नाही. नाही कळत, पण शेतकऱ्याचे अश्रू मला दिसत आहेत जे तुमच्यामुळे आलेले आहेत त्याच्या डोळ्यामध्ये, ते मला पुसायचे आहेत, ते मला पुसायचे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, ही निवडणूक ही 4-5 पक्षांमधली निवडणूक आहे असं तुम्हाला वाटतं. मत कोणाला द्यायचं? मत तुमचं तुम्हाला द्यायचंय. मत तुमच्या नशिबाला द्यायचं, तुमच्या भाग्याला द्यायचं. आजपर्यंत तुमचं आयुष्य सडून टाकलेलं आहे, तुमचं आयुष्य सडून गेलेलं आहे. तुमच्या पुढच्या पिढीचं जर का आयुष्य घडवायचं असेल तर धनुष्यबाणाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्यासमोर असूच शकत नाही, असता कामा नये. मला फक्त तुम्ही एकदा हात वर करून सांगा की उद्धवजी, मी बोललो ते तुम्हाला पटलं असेल तर हात वर करा, नसेल तर सगळ्यांनी हात खाली करा. मला चालेल. मी बोललेलं पटलं असेल तर हात वर करा. बस मग मी तुम्हाला वचन देतो, शिवसेना एकटी नाही. शिवसेनेसोबत महाराष्ट्रामधला तमाम गोरगरीब आहे, माता भगिनी आहेत. शिवरायाचे आशीर्वाद आहेत, देवानिकांचे आशीर्वाद आहेत, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही फक्त सरकार द्या, मी तुम्हाला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.